आणि तो शास्त्र भाग आपण पाहत आहोत. ज्या वचनावर आपण गेल्या दिवसापासून अभ्यास करत आहोत, ते वचन काढून आपण आजच्या शास्त्र अभ्यासाला सुरुवात करूया. आणि माझ्याबरोबर 1 तिसरा अध्याय आणि वचन 9 काढावे अशी आपणास मी नम्र विनंती करतो. देवाच्या वचनात असे लिहिलेलं आहे, कारण आम्ही देवाचे सहकारी आहोत. तुम्ही देवाचे शेत, देवाची इमारत असे आहात. देवबाप वाचलेल्या वचनावर त्याचा भरपूर आणि विपुल आशीर्वाद पाठव. आणि येणाऱ्या या सीमित वेळेमध्ये प्रभूचे एक महत्वाचं सत्य प्रभू आमच्या समोर प्रगट करो, या प्रार्थनेनिशी आपण पुढे जाऊया. पाऊल या मंडळीला पत्र लिहित असताना तुम्ही देवाचे सहकारी, देवाचे शेत आणि देवाची इमारत असे आहात. कारण ज्या पद्धतीने आपण त्या देवाचे सहकारी प्रभूच्या कृपेने आपण पाहिले, त्याचप्रमाणे आपण देवाचे शेत देखील पाहत आहोत. आणि गेल्या ह्या सत्रामध्ये आपण देवाच्या शेताविषयी काही गोष्टी पाहिल्या होत्या. आणि ह्या देवाच्या शेतामध्ये काय आहे? नांगरणी होते, पेरणी होते, फवारणी होते आणि कापणी होते. हे 4 महत्वाचे मुद्दे आपण येणाऱ्या दिवसात पाहणार आहोत. आणि गेल्या दिवसामध्ये नांगरणी ह्या विषयाला आपण स्पर्श केला होता. आणि नांगरणी का करावयाची या शेतामध्ये, त्या प्रश्नाचं उत्तर आपण पाहिलं होतं. दुसरा प्रश्न होता, शेतामध्ये नांगरणी कोणाच्या सहाय्याने करायची, त्या प्रश्नाचं देखील उत्तर आपण पाहिलं होतं. आणि तिसरी गोष्ट, शेतामध्ये नांगरणी कशी करावी, या देखील प्रश्नाचं उत्तर प्रभूने आम्हाला त्याच्या पवित्र शास्त्रातून दिलेलं होतं. आज आपण दुसऱ्या गोष्टीला किंवा दुसऱ्या मुद्द्याला स्पर्श करू. आणि त्या मुद्द्याचं नाव असं आहे पेरणी. ज्याप्रमाणे आपण जगामधल्या शेतामध्ये नांगरणी आणि पेरणी या दोन्ही गोष्टी वारंवार पाहतो. जगातील पेरणीविषयी आपण जर पाहिलं थोड्या वेळ, तर संपूर्ण पेरणी ही ऋतूंवर अवलंबून असते प्रियांनो. आणि प्रामुख्याने आपल्याकडे 3 ऋतू आहेत. एक पावसाळा, दुसरे हिवाळा आणि उन्हाळा. या 3 ऋतूमध्ये 3 वेगवेगळी पिके आम्हाला दिसतात. त्या ठिकाणी आम्ही पाहू शकतो की खरीप पिके आहेत, रब्बी पिके आहेत आणि झैद पिके आहेत. आणि तिन्ही पिकांचे वेगवेगळ्या गोष्टी आहेत. जर खरीप पिकामध्ये जर बघितलं तर मका, सोयाबीन असे वेगळे आहेत. तर रब्बीमध्ये गहू, वाटाणा किंबहुना झैदमध्ये ऊस आहे आणि सूर्यफूल वगैरे अशी उत्पादन येतात. परंतु आम्ही पाहिलं का त्या ठिकाणी त्या ऋतूमध्ये त्या शेतामध्ये एक ठराविक बियाणे त्या ठिकाणी त्याची पेरणी केलेली जाते. कारण ज्या पद्धतीने 3 ऋतूंचा हवामान किंवा हंगामाप्रमाणे या ठिकाणी शेती केली जाते, पेरणी केली जाते, त्याच 3 प्रकारची अवस्था त्या ऋतूप्रमाणे विश्वासणाऱ्यांच्या जीवनात देखील आहे. त्या हवामानाचा बदल आमच्या जीवनात दिसतो. बघा, तुम्ही देखील तो अनुभव घेतला असेल की आम्ही आत्मिक जीवनामध्ये कधी कधी असे ऋतू येतात, असे हंगाम येतात की अतिशय उच्च स्तरावर असतो. मग मंडळीमध्ये सर्वात पुढे, कार्यामध्ये देवाच्या सर्वात पुढे असतो. नंतर कधीतरी ऋतू बदलतात, हवा बदलती, हवामान बदलतं आणि मग आम्ही कुठेतरी मध्यावर असतो प्रियांनो. आणि मध्यावर कधी येतो? ज्यावेळेस आमच्या आत्मिक जीवनामध्ये ढासळण येते. आणि अशा प्रकारे आम्ही उंचावर असताना खाली येतो. आणि मग खाली असताना ही शेतीची दुरावस्था आम्हाला दिसते. आणि मग तिसरी अवस्था आम्हाला दिसते, ऋतू बदलल्यामुळे किंवा हवामान बदलल्यामुळे आमचं ढासळलेलं विश्वासी जीवन, अगदी खालच्या स्तरावर मंडळीत यायचं, खुर्चीवर बसायचं, आमेन म्हणून बाहेर निघून जायचं. कोणत्या आराधनेत प्रार्थना नाही, वचनातून प्रभूची स्तुती नाही, काहीही आम्हाला मंडळीशी देणं घेणं नाही किंवा देवाशी देणं घेणं नाही. म्हणतो पाऊल एका त्याच्या शिष्याविषयी म्हणतो की देमासला काय झालेलं आहे, की जगातल्या गोष्टींविषयी तो गंभीर झालेला आहे. त्यामुळे तो मला काय सोडून गेलेला आहे. दैहिक गोष्टींविषयी त्याला काय आकर्षण झालेलं आहे. ज्यांनो, विश्वासणाऱ्यांच्या जीवनात देखील अशा 3 परिस्थितीमधून जावं लागतं. आणि म्हणून या शेतामध्ये जसं वास्तविक शेत जे आहे जगातलं, त्या 3 हंगामामध्ये 3 बियाणे आम्हाला दिसतात. आणि त्या 3 ऋतूंमध्ये त्या प्रत्येक शेताची जी स्वरूप आहे, त्या तिन्ही स्वरूप आम्हाला वेगवेगळे दिसतात. त्याच प्रकारे आमच्या ज्या शेतामध्ये प्रभूची इच्छा आहे, जर नांगरणी मी करतोय तर पेरणी आवश्यक आहे. जर नांगरणी करून जर मी माझं शेत असंच उघड्यावर ठेवलं तर त्या नांगरणीचा काय फायदा प्रियांनो? ते कष्ट जे केले, घाम गाळलाय, त्याचा काय फायदा?
तर मला पेरणी करणं अतिशय महत्वाचं आहे, आवश्यक आहे. आणि प्रभूची इच्छा आहे की या विश्वासणाऱ्यांच्या शेतामध्ये जे स्तर आहे ते उच्च आहे, एक मध्य आहे आणि एक खालच्या स्तरावरचं जीवन आहे तुमचं आणि माझं. त्या ठिकाणी पेरणी करणं अतिशय महत्वाचं. मग पेरणी कशी करायची? पेरणी आम्ही कशी करायची? माझ्याबरोबर आपण काढावे लूक शुभवर्तमान 8वा अध्याय आणि वचन 5. त्या पेरणाऱ्याचा एक दृष्टांत प्रभूने सांगितलेला आहे. त्यांनी काय केलं? पेरणाऱ्याने आपलं बी घेतलं आणि तो पेरावयास निघाला. आणि तो पेरीत असताना काय झालं बरं? काही बी कसं पडलं? वाटेवर पडलं. काही बी खडकाळीवर पडलं. काही बी काटेरी झुडपात पडलं. तर काही बी चांगल्या जमिनीत पडलं. आम्ही हे शेतं बघू बघूयानो. आणि या चारही शेतामध्ये बी पेरलं. परंतु परिस्थिती काय आहे? त्या शेतातील वाटेवर, शेतातील खडकावर, शेतातील काटेरी झुडपावर आणि चांगल्या जमिनीमध्ये जे बी पेरलं, प्रत्येकाची अवस्था वेगळी आहे. परंतु प्रभूचं वचन सांगतं हे 4 क्षेत्र जरी वेगवेगळे असले किंवा 4 ज्या जागा वेगवेगळ्या जरी असल्या, परंतु बी एकच पडलेला आहे. आणि त्या बीचं नाव काय आहे? त्याच अध्यायामध्ये 11 वचनामध्ये प्रभू म्हणतो, बी हे देवाचं वचनाचं आहे. त्यात प्रभूची इच्छा आहे की ह्या शेतामध्ये नांगरणी केल्यानंतर देवाच्या बी बियाणाने पेरणी व्हावी. हे देवाचं बी कशा प्रकारचं आहे? हे देवाचं बी स्तोत्र संहितामध्ये 12वा अध्याय वचन 6 मध्ये परमेश्वराची वचने शुद्ध वचने आहेत. भट्टीत 7 वेळा शुद्ध करून जमिनीवरील मुशीत ओतलेल्या रुपयासारखी ती आहेत. प्रियानो, जे बी आहे या पेरणीमध्ये जे बी उपयोगाला आणायचं, ते पेरणीचं बी जे देवाचं वचन आहे ते शुद्ध आहे. बघा ना, आपण ह्या शेतकरी बांधव ज्यावेळेस पेरणी करतात, पावसाळा येईल आणि पावसाळ्यानंतर नांगरणी ज्यांची ज्यांची झाली त्याचे बी पेरतात. ही बियाणे ज्यावेळेस घ्यायला जातात ते चांगल्या कंपनीची घेतात. कारण का माहितीये का? चांगल्या कंपनीची बी बियाणे घेतली तर प्रोडक्शन चांगलं येईल, पीक चांगलं येईल. पीक चांगलं आले तर काय होईल? पिकाला भाव चांगला मिळेल. मित्रांनो, आमच्या जीवनामध्ये आमची पेरणी कोणत्या प्रकारची चालू आहे आणि पेरणी झाल्यानंतर लोकांना काय दिसतं? निधन दिसतं का गहू दिसतात त्याच? आणि अशा प्रकारे आमचा भाव कसा वाढला जाईल? जर निदान दिसलं तर भाव वाढणार नाही त्याचा. जर भाव वाढवायचा आहे तर या शेतामध्ये त्या पवित्र वचनाची पेरणी करणं अतिशय महत्वाचं आहे. बघा बरं, त्या ठिकाणी लेवियाच्या पुस्तकामध्ये ज्यावेळेस आम्ही येतो त्यावेळेस प्रभूचा आत्मा त्या ठिकाणी ह्या लेखकाद्वारे, मोशेच्या द्वारे लिखाण करतो. लेविय 19 आणि 19 2 जातीचे बी मिसळून आपल्या शेतात पेरू नको. 2 जातीचे बी मिसळून, ते एकमेकांना मिसळून किंवा एका पोत्यात टाकून, एका भांड्यात टाकून, एका पिशवीत टाकून ते बी पेरू नको. काय होईल माहितीये का? त्या बी पेरल्यामुळे त्या शेताचं नुकसान होईल. त्या निर्गमाच्या पुस्तकामध्ये 12वा अध्याय या बियाण्याचं दर्शन आम्हाला त्या ठिकाणी दिसतं. निर्गम 12वा अध्याय आणि वचन 37-38 मध्ये मग इस्रायल लोक रामसेस येथून कूच करून सुक्कोत येथे गेले. जे पुरुष पायी गेले ते मुलेबाळे खेरीज करून सुमारे 6 लाख होते. हे इस्रायल लोक होते, देवाने निवडलेले होते. परंतु काय झालं? त्यांच्या बरोबर एक मोठा मिश्र समुदाय पण गेला. इस्रायलाच्या शेतामध्ये 2 बिये मिसळून त्या ठिकाणी पुढे जाताना आम्हाला दिसतात. प्रभूची इच्छा नव्हती की मिश्र समुदाय त्यांच्यामध्ये असावा. प्रभूची इच्छा होती की माझे लोक जे गुलामीमध्ये आहे त्या ठिकाणाहून बाहेर येऊन एक मी कनान जो देश देणार आहे, त्या जो निवडलेला देश आहे त्या राष्ट्रामध्ये माझ्या लोकांनी जावे. परंतु हे निघताना त्यांच्या बरोबर मिश्र समुदाय आला. प्रियांनो, ह्या लोकांना हे मिश्र समुदाय माहित नव्हतं का? हे दुसरं बी ह्यांना माहित नव्हतं का? होतं माहित. तरी सुद्धा त्या बियाला या इस्रायल लोकांनी, जे देवाचे लोक आहे निवडलेले, त्यांनी हे दोघ जण मिळून हातात हात घालून प्रियांनो तांबडा समुद्र दुभागला. ते पुढे गेले. प्रभू काहीच म्हटलं नाही. हे कुठं दिसतं? मंडळीचं चित्र दिसतं. प्रभू म्हटला की दोघांना देखील वाढू द्या आणि कापणीच्या वेळेस आपण पाहू की कुणाला कापायचंय. प्रियांनो, प्रभूची इच्छा आहे की ज्यावेळेस जात आहोत त्यावेळेस आम्ही कोणाबरोबर जात आहोत? या ठिकाणी 2 जातीचे बी मिस्रातून निघाले
आणि पुढे पुढे जातो. परिणाम काय झाला? गणनाच्या पुस्तकात ज्यावेळेस येतो आपण 11वा अध्याय वचन 4 मध्ये, की त्यांच्यामध्ये जो मिश्र समुदाय होता, कुणामध्ये? इस्रायलामध्ये जो मिश्र समुदाय होता, त्याने सोस घेतला आणि इस्रायल लोकही पुन्हा रडगाणे करून म्हणाले, आम्हाला खावयास मांस कोण देईल? पण हा मिश्र समुदाय यांच्यामध्ये मिसळल्यामुळे यांची वृत्ती बदलली, यांचा स्वभाव बदलला, देवाविषयीचा आदर बदलला आणि त्यांनी कुरकुर केली. अनेक वेळा कुरकुर दिसते, पण त्याचा पाया काय आहे? हे दुसरं बी. लेवियाच्या पुस्तकात प्रभू म्हणतो की तुमच्या शेतामध्ये 2 जातीचे बी पेरू नका. तर ह्या शेतामध्ये 2 जातीचे बी पेरले जात आहे का? मोठं प्रश्नचिन्ह आहे त्याला. कारण करिंथेतील मंडळी पत्र लिहिता असताना 1 करीन 10वा अध्याय आणि 1 ते 10 या मोठ्या वचनांमध्ये हे वाचूया आपण. महत्वाचा भाग आहे. 1 करीन 10वा अध्याय 1 पासून मी वाचतो. बंधुजन हो, आपले पूर्वज सर्वच मेघाखाली होते आणि समुद्रातून ते सर्व पार गेले. मेघ व समुद्र यांच्याद्वारे मोशे मध्ये त्या सर्वांचा बाप्तिस्मा झाला. त्या सर्वांनी एकाच प्रकारचे आध्यात्मिक अन्न सेवन केले आणि ते सर्व तेच आध्यात्मिक पाणी प्याले, कारण ते आपल्या मागे चालणाऱ्या आध्यात्मिक खडकातून पित होते. तो खडक तर ख्रिस्त होता. या गोष्टींविषयी तुम्ही आजान असावे अशी माझी इच्छा नाही. आता लक्ष द्या. तरी त्यांच्यापैकी बहुतेकांविषयी देव संतुष्ट नव्हता. प्रभूची इच्छा नव्हती त्या मिश्र समुदायाने त्यांच्यामध्ये यावं आणि त्याच्यामुळे काय झालं की अनेकांविषयी प्रभू संतुष्ट नव्हता, त्यामुळे त्यांचा रानात नाश झाला. इतिहास सांगतो आम्हाला की अनेकांचा नाश झाला. पुढे काय झालं? या गोष्टी आपल्याला उदाहरणादाखल झाल्या अशा हेतूने की त्यांनी लोभ धरला, तसा आपण वाईट गोष्टींचा लोभ धरू नये. त्यांच्यापैकी कित्येक मूर्तीपूजक होते, तसे तुम्ही होऊ नका. लोक खावायला प्यावायला बसले, नंतर नाच तमाशा करावयास उठले, असे शास्त्रात लिहिलेले आहे. त्यांच्यापैकी कित्येकांनी जार कर्म केले व ते एका दिवसात 23,000 मरून पडले. तेव्हा आपण जार कर्म करू नये. त्यांच्यापैकी कित्येकांनी प्रभूची परीक्षा पाहिली आणि ते सापाच्या योगे नाश पावले. तेव्हा आपण प्रभूची परीक्षा पाहू नये. त्यांच्यापैकी कित्येकाने कुरकुर केली आणि ते संहारकर्त्यांकडून नाश पावले. तेव्हा तुम्ही कुरकुर करू नका. फ्रेंड, ज्यावेळेस 2 बी त्या शेतामध्ये पेरले जातात, त्यावेळेस कुरकुर, देवाविरुद्ध कुरकुर, देवाविरुद्ध गारणे, देवाविरुद्ध जे मूर्तीपूजा आहे, जार कर्म आहे, नाच तमाशा आहे, अनेक अशा गोष्टी करिंथेतील मंडळीला सांगत असताना तो लिहित आहे. का बरं माहितीये का? कारण करिंथेतील मंडळीमध्ये 2 बी पेरलं गेलेलं होतं. त्यांच्यामध्ये भेदभाव आहे, कट कारस्थान आहे, त्या ठिकाणी जार कर्म आहे, मूर्तीपूजा आहे. का बरं? हे मंडळीतले लोक आहेत, हे विश्वासी आहेत, परंतु तरी देखील जर जुन्या रीतिरिवाज त्यांच्यामध्ये आल्यानंतर ते 2 बी एकत्र करून देवाची आराधना करत असताना प्रियांनो, खऱ्या अर्थाने जे प्रभूला अपेक्षित पीक आहे ते प्रभूला दिसत नाही. आज माझी परिस्थिती काय? आज तुमची परिस्थिती काय? की माझ्यामध्ये या शेतामध्ये नांगरणी तर केली, परंतु बी कोणतं चाललेलं आहे? शुद्ध आणि पवित्र बी चाललंय का देवाचं वचन? का जगाच्या रहाटीप्रमाणे जगणाऱ्या अनेक लोकांपासून मिळणारं ज्ञान, जे प्रभू म्हणतो की अनेकांनी देवाच्या वचनाची भेसळ करून टाकलेली आहे. पाऊले करिंथेतील मंडळी लिहित असताना भेसळयुक्त असं बी बियाणे आमच्या अंतःकरणात पेरणी करतात. हे आज आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. बघा, गलतीकारास पत्रामध्ये 4था अध्याय आणि 8 ते 10 वचनामध्ये आपण काही गोष्टी पाहूया. गलतीकारास पत्र 4था अध्याय आणि 8 पासून पाऊल या ठिकाणी लिहितो, तथापि पूर्वी तुम्ही देवाला ओळखीत नव्हता, तेव्हा जे वस्तुतः देव नाहीत त्यांचे गुलाम होता. ठीक आहे, पण आता तुम्ही देवाला ओळखता, किंबहुना देवाने तुमची ओळख करून घेतली आहे. आता दोघांची ओळख झालेली आहे. आता काय झालेलं आहे? तर मग एक दुर्बळ व दुसरं निसत्व अशा प्राथमिक शिक्षणाकडे पुन्हा कसे वळता? पण जे प्राथमिक शिक्षण आहे, आज विश्वासी जीवनामध्ये जे तारण पावलेले, खऱ्या अर्थाने तारण पावलेले आहेत, ते कुठून तरी आलेले आहेत. ते मग वेगळ्या समुदायातून आलेले आहेत, परंतु आता मला देवाची ओळख झाली
आणि देवानी देखील माझी पारख आणि ओळख केलेली आहे. परंतु आता हे प्राथमिक शिक्षण जे आहे, जे निसत्व आहे आणि दुर्बळ आहे, त्या बियाणाने माझं काय चाललेलं आहे? मी प्रभूपासून दूर झालेलं. काय आहे बघा बरं? जे दुर्बळ निसत्व पुन्हा नव्याने त्या गुलाम व्हायची, नव्याने होण्याची इच्छा करिता वार, महिने, सणाचे काळ ही वर्षे तुम्ही पाळता. पण एक विश्वासी जीवनामध्ये या शेतामध्ये पेरणी कशाची आहे? परंपरेची, रीतिरिवाजाची का शुद्ध प्रभूने जे वचने दिलेली आहेत त्याची पेरणी होत आहे. जर माझे दोन बिय मिक्स होत आहे, मिसळून जर मी चालत आहे, हेही चांगलं आणि तेही चांगलं, प्रभू म्हणतो दोन धन्याची चाकरी मला मान्य नाही. यानं आज दोन धन्याची चाकरी होत आहे. अनेकांच्या जीवनात आम्ही पाहतो की दोन धन्याची चाकरी अगदी काहीही लाज न बाळगता करत आहेत. दुःखाची गोष्ट आहे. दुःखाची गोष्ट आहे. ज्यावेळेस कापणीची वेळ येईल, त्यावेळेस प्रभूला ते पीक दिसेल. प्रभू म्हणतो की दोन जर बिये असेल तर मला नक्की ते पीक दिसेल. मग नंतर त्या दिवशी मी बघेल, तेव्हा तुमचा न्याय करेल. प्रियांनो, प्रभूची इच्छा आहे की पवित्र शुद्ध जे अतिशय उत्तम असं बी आहे, जे देवाचं वचन आहे, या शेतामध्ये पेरलं जावं. का माहितीये का? जर आम्ही दुर्बळ निसत्व जर बी पेरत गेलो आणि मंडळीत शुद्ध पवित्र वचन पेरत गेलो, ही दोन्ही जर झाली एकत्रित, तर 5वा अध्याय 1ल्या वचनामध्ये काय लिहिलं आहे? या स्वातंत्र्याकरिता ख्रिस्ताने आपल्याला मुक्त केले आहे, म्हणून त्यात टिकून राहा. मग काय? जर टिकलं ना तर काय होईल? गुलामगिरीच्या जुवाखाली पुन्हा सापडू नका. प्रियानो, गुलामीच्या जुवाखाली तुम्ही आणि मी. पवित्र वचनाची पेरणी आज आम्ही आमच्या अंतःकरणाच्या शेतीमध्ये करणं अतिशय महत्वाचं आहे. दुसरा मुद्दा आपण पटकन पाहूया. बी पेरणी कशी करावी? तर बी जे पवित्र बी आहे, देवाचं शुद्ध वचन, त्याच्याद्वारे या शेतामध्ये पेरणी करावी. दुसरी गोष्ट आपण पाहूया. होशियाच्या पुस्तकात ज्यावेळेस आपण येतो, होशियाचं पुस्तक 10वा अध्याय आणि वचन 12 मध्ये, तुम्ही आपणासाठी धार्मिकतेची पेरणी करा. प्रभूचा दास होशे म्हणतो की तुम्ही आपणासाठी किंबहुना तुमच्या शेतामध्ये धार्मिकतेची पेरणी करा. का बरं धार्मिकतेची पेरणी करा? कारण खऱ्या अर्थाने आम्ही धार्मिक होतो का? नीतिमान होतो का? नाही. त्या देवाचं वचन सांगतं एक देखील नीतिमान नाही, धार्मिक नाही. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताच्या धार्मिकतेमुळे, त्या नीतिमत्वतेमुळे आम्ही धार्मिक झालेलो आहे. आणि म्हणून जी धार्मिकता त्याने आम्हाला प्रदान केलेली आहे, त्या धार्मिकतेने आम्ही चालणे अतिशय महत्वाचं आहे. जसं तारण एकदा झालं की बस, त्यानंतर तारणासाठी प्रार्थना करणं गरज नाही, ते आमच्याकडून कुणीच काढू शकणार नाही. परंतु जी धार्मिकता आहे प्रियानो, जी प्रभू पासून प्रदान झालेली आहे, त्या धार्मिकतेकडे आमचं लक्ष असणं गरजेचं आहे. का बरं? तर आम्ही देहामध्ये आहे प्रियानो, आणि जर देहामध्ये असून सुद्धा जर मी धार्मिकतेकडे लक्ष दिलं नाही तर माझी अधोगती झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून हा होशे म्हणतो की रोज धार्मिकतेची पेरणी करा. मी ज्यावेळेस उठतो त्याच्या दयेचा मी अनुभव घेतो, त्याच्यावर धन्यवाद देतो, त्यावेळेस ख्रिस्तामध्ये जी धार्मिकता आहे, ती धार्मिकतेची पेरणी माझी सकाळी रोज होणं गरजेचं आहे. मी ख्रिस्तासारखं प्रभू समोर दिसणं गरजेचं आहे. प्रभूला ख्रिस्त माझ्यामधून दिसतो का? हा महत्वाचा भाग आहे प्रियांनो. का बरं धार्मिकतेची पेरणी करायची? एचकेलच्या पुस्तकात ज्यावेळेस आम्ही येतो, 18वा अध्याय वचन 26 मध्ये, त्या ठिकाणी एचकेल म्हणतो, कोणी धार्मिक आपली धार्मिकता सोडून दुष्कर्म करीतो. कोणी धार्मिक आपली धार्मिकता सोडून दुष्कर्म करीतो व त्यामुळे तो मरतो, तर तो आपण केलेल्या दुष्कर्मानेच मरेल. ज्यावेळेस एक विश्वासणारा जो धार्मिक आहे प्रभूच्या दृष्टिकोनातून, तो जर दुष्कर्म करत बसला, बघा ना करिंथेतील मंडळीमध्ये काय दिसतं? दुष्कर्म दिसतं, जारकर्म दिसतं, प्रभू विरुद्ध दिसतं. हे ते विश्वासणारे आहे. हा अनुभव प्रियानं तुमचा आणि माझा असेल. 12 महिने सारखे नसतात, दिवसातले 24 तास सारखे नसतात. अनेक वेळा या देहामध्ये असताना या अधर्मी किंवा पाप आम्हाला स्पर्श करून जातं. परंतु प्रभू म्हणतो जो धार्मिक आहे त्याने धार्मिकतेची पेरणी करायची. परंतु जर पेरणी करत नसेल तर धार्मिकता सोडून मी दुष्कर्म करणार प्रियानो, हे निश्चित आहे. धार्मिकतेकडे जर लक्ष दिलं नाही, जी धार्मिकता प्रभूपासून जी मिळालेली आहे त्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आणि ती पेरणी जर मी रोज केली नाही
तर दुष्कर्म मला स्पर्श करून जाईल. आणि मग आम्ही पाहतो की आजच आपण पाहिलं की सैतानाला वाव देऊ नका. सैतानाला वाव देऊ नका म्हणजे काय? जर धार्मिकता जर मी सोडली तर सैतानाला वाव देणार. आणि दुष्कर्म जे आहे पेरलेलं, ते दुष्कर्म या शेतामध्ये पेरलं जाणार. त्याचा परिणाम काय आहे? त्या दुष्कर्माने माझा मृत्यू निश्चित आहे. करिंथेतील मंडळीला पत्र लिहिताना प्रभू भोजनाविषयी जे गांभीर्य आहे, की त्या ठिकाणी काय झालेलं आहे? अनेक जण झोपी गेलेले आहेत, अनेक जण काय दुर्बळ आहे, अनेक जण आजारी आहेत. त्याचा परिणाम काय आहे? ते धार्मिकता सोडून दुष्कर्म आमच्या जीवनात आले म्हणून जगाबरोबर आमचा न्याय निवाडा नाही प्रियांनो. त्यामुळे आमचा मृत्यू देखील होऊ शकतो. परंतु प्रभूचं वचन सांगतं, नीतिसूत्रे 11वा अध्याय आणि वचन 4 मध्ये काय लिहिलेलं आहे? क्रोधाच्या समयी धन उपयोगी पडत नाही. क्रोधाच्या समयी धन उपयोगी पडत नाही, पण धार्मिकता मृत्यूपासून सोडविते. कारण आज माझ्याकडे मी कंगाल आहे, माझ्याकडे 1 रुपया देखील नाही, पण जर प्रभूची धार्मिकता जर असेल तर मला मृत्यूपासून सोडवायला ती धार्मिकता सक्षम आहे. कारण ती धार्मिकता प्रभूपासून मिळाली, ख्रिस्ताच्या द्वारे ती प्रदान केलेली आहे प्रियांनो. तर या जगामध्ये जे पैशाच्या मागे लागले, धनाच्या मागे लागलेले आहेत, त्या विश्वासणाऱ्यांसाठी खास करून ते धन त्या क्रोधाच्या समयी, ज्यावेळेस प्रभूचा क्रोध माझ्यावर येतो, दंड येतो, त्यावेळेस ते धन माझ्या उपयोगी पडणार नाही. पण धार्मिकता मला मृत्यूपासून सोडू शकते. त्यानं किती चांगलं आहे, ती धार्मिकता किती पवित्र आहे. ती धार्मिकता प्रभूपासून माझ्या शेतामध्ये पेरली गेली आहे. पण त्या धार्मिकतेकडे माझं लक्ष असणं गरजेचं आहे. जर धार्मिकता सोडून मी दुष्कर्माकडे वळलो तर मृत्यू निश्चित आहे. तो कोणता मृत्यू आहे? तो आध्यात्मिक मृत्यू आहे प्रियांनो. तो प्रभूच्या पासून दूर जाणे आहे प्रियांनो. भयंकर आहे. दुसरी गोष्ट आपण पाहू शकतो त्या ठिकाणी त्याच नीतिसूत्रामध्ये 14वा अध्याय 34व्या वचनामध्ये ज्यावेळेस येतो की धार्मिकता राष्ट्राची उन्नती करते. एक धार्मिकता आपल्याला मृत्यूपासून वाचविते, परंतु दुसरी गोष्ट धार्मिकता राष्ट्राची उन्नती करते. त्या ठिकाणी काय आहे? राष्ट्र जर बघितलं आम्ही तर कोणतं असं राष्ट्र आहे ते उन्नत झालंय? अनेक अशी राष्ट्र आहेत, परंतु आम्ही ज्यावेळेस मंडळीविषयी पाहतो हा विषय, की धार्मिकता जी आहे तुमच्या आणि माझ्यामध्ये, त्याच्याद्वारे काय लिहिलं आहे? राष्ट्राची एवढंच नाही तर मंडळीची उन्नती होते. जर बघितलं तर किती चांगलं होईल. जर आम्ही विश्वासणारे धार्मिकता सोडून दुष्कर्माकडे लागलो तर मंडळीला कुलूप लागल्याशिवाय राहणार नाही. पाऊल म्हणतो ज्यावेळेस मंडळी स्थापन झाली, ज्यावेळेस ख्रिस्ती हे नाव शिष्यांना पडलं, त्याच अध्यायामध्ये आम्ही पाहतो की मंडळीची उन्नती झाली आणि पवित्र आत्म्याच्या समाधानात ती वाढत गेली प्रियांनो. पवित्र आत्म्याचं ती धार्मिकता जी प्रदान प्रभूने केलेली आहे, त्याच्याद्वारे त्या धार्मिकतेकडे या ख्रिस्ती लोकांनी, प्रभूच्या शिष्यांनी लक्ष दिलंय. पाऊल आणि बर्नबा त्या ठिकाणी दिसतात. त्यांनी मिसळून, 2 पवित्र बी मिसळून मंडळीमध्ये काम केलेलं आहे. आम्हाला काय मिसळायचंय? जसं आम्ही मगाशी बघितलं की पवित्रता अपवित्रता मिसळून मंडळीत काम नाही करायचं. तर बंधुजन जे आहे प्रभूच्या पावित्र्यामध्ये जगणारे, आम्ही मिसळून प्रभूचं काम करायचंय. आणि मग ती धार्मिकता मंडळीची उन्नती झाल्याशिवाय, त्या धार्मिकता आपल्याला मदत केल्याशिवाय राहणार नाही. यशाच्या ग्रंथात ज्यावेळेस येतो 54वा अध्याय आणि 14व वचन, त्या ठिकाणी यशया म्हणतो, धार्मिकतेने तू खंबीर होशील. त्यानं धार्मिकतेने आम्ही खंबीर होतो. आमचे पाय स्थिर होतात, आमच्या पायामध्ये बळकटी होती. एवढंच नाही, तो ओठांमध्ये देखील आम्हाला शक्ती मिळते. कोण आहे तो? पेत्र होता. धार्मिकतेपासून दूर गेला होता, दुष्कर्मी लोकांमध्ये बसला होता. प्रभूचं वचन सांगतं स्तोत्र 1 मध्ये की निंदकांच्या बैठकीत तो बसत नाही, तो धन्य. परंतु पेत्रने काय केलं? निंदकांची बैठक पसंत केली, चुकीच्या लोकांमध्ये बसला आणि काय झालं? त्या ठिकाणी प्रभूपासून दूर गेला. परंतु त्या धार्मिकतेमुळे ज्यावेळेस पवित्र आत्म्याचं सामर्थ्य त्यांना मिळालं, त्यावेळेस पेत्र उभा राहिला आणि त्या ठिकाणी त्याची खंबीरता आम्हाला दिसते. तो उठला, त्याच्याबरोबर 11 शिष्य उठले आणि प्रभूचं वचन त्या ठिकाणी पेरलं गेलं आणि आज मग असे 3,000 आत्मे त्या मंडळीत 120 लोकांमध्ये आलेले आम्हाला दिसतात. पण आज जर मी दुष्कर्म करत असेल तर ती खंबीरता मला स्वतःला आरशामध्ये दिसणार नाही, माझ्या कुटुंबाला दिसणार नाही, माझ्या मंडळीमध्ये दिसणार नाही. परंतु जर खंबीर व्हायचंय तर प्रभूपासून आलेली धार्मिकता, त्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. कारण ही धार्मिकता पवित्र आहे प्रियांनो. 2 गोष्टी आपण पाहिल्या. एक, की मी जी पेरणी करतोय, नांगरणी केल्यानंतर
त्याचं बी ह्या शेतामध्ये कोणतं पेरलं जातं? मिश्र समुदायासारखं अपवित्र, देवाने न निवडलेलं, देवापासून नसलेलं शिक्षण, निसत्व, दुर्बळ अशा प्रकारचं बी आणि देवाचं पवित्र बी असे मिसळून या शेतामध्ये पेरणी होत आहे का? तर थोडा वेळ थांबूया आपण आणि त्या ठिकाणी लक्ष देऊ, की पवित्र वचन आहे का निसत्व, दुर्बळ झालेलं शिक्षण बी माझ्या शेतामध्ये आहे. दुसरी गोष्ट आपण पाहिलं, की पेरणी धार्मिकतेची पेरणी करायची. कारण जर धार्मिकतेची पेरणी केली नाही, तर दुष्कर्म मला भयानक अवस्थेमध्ये घेऊन जाईल आणि तो मृत्यू मला भयानक अशा परिस्थितीतून नेला जाईल. आणि तिसरी गोष्ट आपण पाहूया, की आध्यात्मिक वस्तूंची पेरणी. बघा बरं 1 कोरिंथ 9 अध्याय 11 वचनामध्ये प्रभूचा दास पाऊल म्हणतो, आम्ही तुम्हासाठी आध्यात्मिक वस्तूंची पेरणी केली. आध्यात्मिक वस्तूंची पेरणी केली. कुणाला सांगत आहे? करिंथ येथील मंडळी. जसं आपण पहिल्यांदा बघितलं, अतिशय भयानक अवस्था आहे या मंडळीची. देव विश्वसनीय आहे त्यांना त्यांनी सांगितलं पहिल्या अध्यायात, परंतु दुसऱ्या अध्यायापासून आम्ही पाहतो, की त्यांची अवस्था किती भयानक आहे. आणि अशा प्रकारे देवाचं जे विश्वसनीय वचन आहे, त्या वस्तूंची पेरणी म्हणजे काय? देवाचं शिक्षण, देवाचा बोध, देवाची प्रार्थना, देवाची आराधना, देवाचे सर्व गुण या मंडळीत पेरताना आम्हाला दिसतो. कोण? पाऊल. आणि म्हणून पाऊल म्हणतो, की आध्यात्मिक वस्तूंची पेरणी करा. आज या आध्यात्मिक वस्तू माझ्या आजूबाजूला आहे का? या आध्यात्मिक वस्तू माझ्या विचारात आहे का प्रियानो? का हे विचार माझे भ्रष्ट झालेले आहेत? कारण ह्या विचारांची पेरणी भयानक होती प्रियानो. परंतु ज्यावेळेस दैहिक विचार आमच्या जीवनात येतात, त्यावेळेस अनेकांना आपण सोडून जातो. देवाला सोडून जाणारे अनेक जण आम्ही पाहतो. परंतु आध्यात्मिक वस्तूंची पेरणी रोज आणि रोज माझ्या या शेतामध्ये जर झाली, मग बोध आहे, शिक्षण आहे, प्रार्थना, आराधना, स्तुती, यज्ञ, देवाची गीते अशा अनेक अशा वस्तूंची पेरणी जर माझ्या जीवनात झाली, तर प्रियानो हे शेत हिरवगार झाल्याशिवाय राहणार नाही. कारण आज थोडक्यात आपण 3 मुद्दे पाहिले, की पेरणी पवित्र वचनाची, पेरणी धार्मिकतेची आणि पेरणी आध्यात्मिक वस्तूंची आवश्यक आहे. त्या पेरणी करत असताना आम्ही थोडं लक्ष देऊ, की या शेतामध्ये नांगरणी केल्यानंतर या 3 गोष्टींची पेरणी होत आहे का? जर नसेल, तर थोडा वेळ थांबून आम्ही विचार करूया आणि या 3 गोष्टींकडे गांभीर्याने पाहून या वस्तूंची पेरणी करायला प्रभू तुमचं आणि माझं सहाय्य करो. प्रभूने पुरवलेल्या शब्दांबद्दल आणि विचारांबद्दल प्रभूचे मनापासून आभार मानतो आणि येणाऱ्या दिवसात आपण या पेरणीविषयी काही गोष्टी पाहूया. जसं आपण आज पाहिलं, की पेरणीचे बी. दुसरं आपण बघणार आहोत पेरणीची वेळ, पेरणीची पद्धत आणि पेरणीची सुरक्षा. हे 4 मुद्दे जे बाकी आहेत पूर्ण. एक झालेला आहे. 3 मुद्दे प्रभूने तुमच्या समोर मांडण्यास प्रभूने मला सहाय्य करावं त्यासाठी प्रार्थनेसाठी विषय देत आहे आणि निश्चित प्रभू या सर्व वचनांद्वारे आपल्या सर्वांच्या आध्यात्मिक जीवनात वाढ करत आहे. याबद्दल प्रभूला धन्यवाद. प्रभूची स्तुती असो. आमेन.